नमस्कार, आपल्यासोबत आहेत माजी मंत्री नितीन राऊत सर आणि विशेष म्हणजे नितीन राऊत सरांनी या ठिकाणी आपल्याला आज जे नागपूरला जे पार्किंगच्या संदर्भातलं जे आंदोलन झालं आणि ह्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा भीमसैनिकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. काय वाटतं सर, कारण हे आंदोलन अगदी नियोजित नव्हतं, याला कुठलं नेतृत्व नव्हतं, पण गुन्हे देखील 2 दिवसानंतर दाखल झाले, काय म्हणायचं? खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं या बाबीमध्ये की आंबेडकरी जनता ज्या जनतेचं प्रेरणास्थान दीक्षाभूमी आहे, जे जगप्रसिद्ध ऐतिहासिक असं पवित्र स्थळ म्हणून ओळखलं जातं, ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येऊन आस्थेनं त्या ठिकाणी जात असतात. देशाचा पंतप्रधान असो, देशाचा राष्ट्रपती असो, की देशाचे विरोधी पक्षनेते असो, किंवा देशाचे मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊन मान तुकवितो. त्या ठिकाणी मातीचे उंच उंच ढिगारे बघून, उंच उंच सळाकी बघून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आणि त्या भावनेतनं हा उद्रेक झाला संतापाचा. आणि संतापाचा उद्रेक जेव्हा झाला त्यावेळेला का पोलीस खातं त्या ठिकाणी झोपलं होतं का? पोलीस यंत्रणा काय करत होती? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? आणि जे विकासाचं काम त्या ठिकाणी म्हणतात, विकासाच्या कामाची म्हणजे वाहनतळाची त्या ठिकाणी खरोखर गरज होती का? कारण इतर वेळेला ते मैदान म्हणून खुलं असतं, त्या ठिकाणी वाहनांची पार्किंग होऊ शकते. मग अशा वेळेला आपलं भूमिगत वाहनतळ निर्माण करण्याची गरजच मुळात नव्हती. हा प्रकार राज्य शासनाच्या आधी लक्षात नाही आला का? राज्य शासनाने निधी कसा दिला? राज्य शासनाने आपली एजन्सी कशी लावली? त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री करतात तसं त्यांनी केलं आणि कशी ती सुरुवात केली? यामध्ये पूर्णपणे गल्लत आहे आणि शासन कुठेतरी दोषी असल्याचं चिन्ह या ठिकाणी दिसत आहे. आणि अशा वेळेला तुम्ही जर आंबेडकरी जनतेच्या कार्यकर्त्यांना किंवा भीमसैनिकांना मुळात दोषी ठरवत असाल तर ते अजिबात गुन्हेगार नाहीत. जे स्वयंस्फूर्तीनं त्यांच्या भावना दुखावल्या होत्या म्हणून त्या ठिकाणी ते आल्यात आणि काही चूक झाली असेल तर त्या त्यांनी माफी मागितली असती. परंतु त्यांना गुन्हेगार आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हे जर दाखल होत असतील तर राज्य शासन कुठेतरी चुकतं आहे. आणि राज्य शासनाच्या पोलीस खात्याची आणि प्रशासनाने जिल्हा प्रशासनाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी मागणी मी सभागृहात लावून धरणार आहे. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते खास म्हणजे नितीन राऊत यांनी सांगितलं की जे भीमसैनिकांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनावरती ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले, हे गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे आणि लवकरच या संदर्भात नितीन राऊत या ठिकाणी आवाज उचलणार असंही सांगितलं आणि ते गुन्हे लवकरात लवकर मागे घ्यावे असंही त्यांची या ठिकाणी मागणी आहे. कॅमेरामॅन देवाशीष सह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, विधान भवन, मुंबई.